ठीक आहे, वर्ष श्राद्धाच्या दिवशी काय केलं जातं? या ठिकाणी तुम्ही ज्ञानदान करता, जे पिंडदान करता, जसं कन्यादानानं आपण कन्या म्हणजे मुलगी आपण त्या ठिकाणी विष्णूच्या ताब्यात म्हणजे नवरदेवाच्या ताब्यात आपण मुलगी देतो. या ठिकाणी पिंडदानानं या ठिकाणी आपल्या ह्या पितरांना मोक्ष द्यायचं काम, उद्धार करायचं काम या ठिकाणी केलं जातं. आणि जर पित्र जर आपल्यावर कोपले तर काय होतं? कटकटा करीते पित्र वंशी दुराचार पुत्र. त्या नियमाप्रमाणे जर आपण हे विधी विधान जर वेळच्या वेळेला केलं नाही तर पितृदोष आपल्याला लागतो. मग पितृदोष जर काढायचा असेल आपल्याला कुठं जावं लागतं? त्र्यंबकेश्वरला नारायण नागबली करा, त्रिपिंडी करा, नाना प्रकारचे विधिविधान त्या ठिकाणी करावे लागतात. पण सोपं सांगतो गाड्या हो, या ठिकाणी वर्ष श्राद्ध जरी झालं ना तर एक व्यक्ती, स्त्री असो किंवा पुरुष असो, ही जी व्यक्ती आहे वर्षात कमीत कमी 3दा आपल्या घरी जेवायला येते. पहिली गोष्ट, वर्ष श्राद्धाची तिथी ही कोणाची बदलत नाही. सोपं लक्षात